झोंबला रे झोंबला चावते लकी बस चाटू नको मोनिश घेऊन आलाय मस्त कामावरून येताना मोमोज. ओके आता मस्त मोमोज खाऊ आपण. ओ तब्येत बिघडले तरी पण त्याचा काय रुबाब कमी होत नाही. इकडे बाबा वर्षी बिरशी घ्यायला बैला. चला लक्कीचं औषध आलेला. तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोलले ना लक्कीला आमच्यात जखम झाले. अरे भाऊ कधीपासून मोमोज खाते ना, भाऊच्या तोंडाकडे बघते तो. मंडळी सकाळचे बरोबर 6:30 वाजलेत आणि मस्त अशी गावची सकाळ झालेली आहे. ओके वातावरण आजचं पण खूप भारी एकदम मस्त. काल रात्रभर पाऊस काही पडलेला नाही आहे आणि तुम्ही ढग वगैरे बघू शकता. म्हणजे सकाळची वेळ आहे ना म्हणून वातावरण असं वाटतं आहे. आणि अंगणामधलं पण आपल्या बऱ्यापैकी पाणी निघालं आहे. आता एवढंच पाणी ते समोर आहे ना, एवढंच पाणी, बाकी सगळं पाणी निघालं आहे. नक्कीला जायचं होता खाली. सोनू जाय बाबू खाली जा खेळायला. लक्की काहीतरी आपला 12 की 13 दिवसाच्या नंतर घरातून बाहेर गेलं आहे आणि त्याला खालीच जायचं होतं खेळायला. पण काय पाणी तर खूप जास्त भरल्यामुळे त्याला काय आम्ही घेऊन नाही गेलो. आज पाणी निघालं आहे ना घरातून आणि आपल्या अंगणामधून, त्याच्यामुळे मोनिश मग बोलला मी त्याला सकाळी सकाळी जरा वॉक करून घेऊन येतो. जाम मज्जा आली असेल त्याला. तर जाम पोरगा इथूनच बघतो मज्जा बाहेरची. याला खाली उतरायला नको पायघाण करायला. चल ये इथून नको उडी मारू, मोडर घे तुझा पाय बी. चला खाली ये दादा, ये दादाचा आवाज येते बघ शिंकांचा. ये लवकर. चल मी चालली बाहेर. चल लकीच्या कडे. बाय 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 बाय. सोनू पण गेला. वेडी सोनू, आमची वेडी सोनू. बघा आता कसा उड्या मारीत मारीत गेले. त्याला काही समजलंच नव्हतं नक्की खालून पाणी निघाले का नाही ते. शोधतोय कुठे आहे तो. ए कुठे आहे लक्की. सोनू हे बघा आता इथे काढल्यात गहू चक्कीमध्ये घेऊन जायला. तर ते ना चालायचे आहेत, थोडेसे साफ करायचे आहेत. हे बघा मस्त चाळून घेते आणि मग लगेच चक्कीमध्ये टाकून येते. आले मी आता खाली आणि ह्यांनी ना केव्हापासून सगळं खालचं ना वायपरच्या साह्याने सगळी माती वगैरे काढून घेतली. असं चिखल झालेलं नुसतं चिखल. हे बोलले तू नको येऊ, मी करतोय म्हणून. माझं वरती गहू साफ करायचं काम सुरू होतं. तर यांनी बऱ्यापैकी म्हणजे जे चिखल साचलेलं होतं ना सगळं काढून घेतलं वायपरच्या साह्याने. ओके बघू संध्याकाळी धुवून काढेन. पाऊस जर नाहीच आला ना तर मग धुवून काढेन, कारण की आज पण मस्त ऊन पडले त्याच्यामुळे. इथे ओट्यावर तर अशा अवस्था झाली होती ना काय विचारायला नको. हे बघा अंगणामध्ये नुसती दळदळ झाले, चिखल झाले, नुसतं चिखल. जो काय पावसाचा पाणी भरला ना त्याने ते सगळं झाडांची पण वाट लावली आपल्या. चला बघूयात, दाखवते तुम्हाला काय वाट लावली आहे ती झाडांची. हा बघा आपल्या इथे लिंबूचं झाड पूर्ण तो मुळामधूनच असा खाली पडला आहे एकदम. काय मला तर काय समजतच नाही काय करायचं. हे बघा लिंबू पण लागले त्याला. हे बघा लिंबू काढून घेते मी, नाही तर हे खराब होऊन जातील. ओके अरे हा खराब झाला आहे बघा, हा खराब झाला एक. हे बघा इथून मुलातून ते खाली पडले. ते आता उभं करून त्याच्यावर पुन्हा मातीची भर द्यायला लागेल, तेव्हा कुठे तो राहील. ओके अरे देवा, झाडांची माझ्या पूर्ण वाट लागली माझ्या झाडांची. हे बघा लिंबू ना खूप लागले होते पण लिंबू पण खराब झाले. हे बघा खराब झाले सगळे, कारण की एक 12-13 दिवस ते पाण्यामध्ये पडून राहिले ना, सगळे तुडुंब पाणी भरलेलं इथे.
इथे कितपत पाणी होते तुम्हाला सांगू का? हे बघा, इतपत इथे पाणी होतं, इथपर्यंत पाणी होतं इथे. कसं झालं आहे बघा. तिकडे आपला नारळीचं झाड, त्याच्यावर फांदी वगैरे तुटली आहे, सगळी एकदम बेकार अवस्था. इकडे बघा कसं झालं आहे. पुराच्या पाण्याने सगळ्या झाडांची आपल्या वाट लावली आहे, सगळ्या झाडांची वाट लावली. इथे आपला काजूचं झाड मस्त बहरलेलं आहे एकदम, पण पुन्हा त्याची वाट लागली. तिकडे बघा डॉगी, बिचाऱ्या डॉगीची अशी अवस्था झाली की त्याला काही खायला नाही भेटत. ती चपाती टाकली वरून. आता शेतामध्ये तर असं तुडुंब पाणी भरलं आहे. आणि तुम्हाला मी बोलली ना की पपईची झाडं आहेत, ते पाणी, पावसाचं पाणी वगैरे भरलं की ते खराब होऊन जाणार. इथे पपईची 2-3 मोठी मोठी झाडं झाली होती, ते तर कुजून एकदम त्यांचं पाणीच झालं शेतामध्ये, पूर्ण वाट लागली त्याची. पण कारण की कसं झालं माहिती आहे का, इथे जी भरणी टाकली आहे ना, मातीचे ढिगारे ते एवढे उंच गेलेत ना की सगळं पाणी ते अडून राहतं. जी मोकळी शेतं आहेत ना आमच्या घराच्या चारी बाजूला, तिथे सगळं पाण्याने ती शेतं भरून राहतात. ओव्हरफ्लो झाला शेतातलं पाणी की मग ते आमच्या अंगणामध्ये यायला सुरुवात होतं. अंगण भरलं की ऑटोमॅटिकली आमच्या घरात पाणी नसतं. काय करणार, कोणी लक्ष देत नाही. त्यांना काय सांगितलं की इथून काहीतरी व्यवस्था करा ना पाणी जायची, कुठून तरी सोडा ना बाहेर पाणी. ते आम्ही मरायचं का, पण कोणी लक्ष नाही देत. प्रत्येक माणूस हा स्वतःचा स्वार्थ बघतो, कोणाला काही बोलून पण फायदा नाही. नुसता आपलं तोंड खराब करा. जे आहे त्याला सामोरे जायचं, कारण की आपल्यावर एवढी बिकट परिस्थिती किंवा एवढं भयानक संकट आलं आहे, तरी जर आपल्याला कोणी मदत करू शकत नाही. आम्ही हे नाही सांगितलं की आम्हाला पैसे द्या, आम्हाला भरपाई द्या. भरपाई नको आहे आम्हाला, पण हे पाणी आमच्या घरात घुसणार नाही याच्यासाठी काहीतरी बंदोबस्त करा नाळे गटारीचा. हे जर पाणी तिकडे सोडलं ना कुठे बाहेर, तर ते शक्यतो आमच्या घरात पाणी नाही भरणार. अंगणामध्ये भरलं तरी चालेल, पण घरात येता कामा नये. आज आम्ही आयुष्यभराची पुंजी लावून जे घर उभं केलं आहे, त्या घरामध्ये आम्ही जर नाही राहू शकलो तर मग काय उपयोग त्याचा. असं आहे ना. आता का पुन्हा आपल्याला का आता एवढी मोठी घरं बांधता येतील का? नाही शक्य, कारण की जे काही होतं ते आपण आधीच लावलेलं आहे पणाला. त्याच्यामुळे पुन्हा करणं शक्य नाही आपल्यासाठी, म्हणजे आमच्यासाठी तरी शक्य नाही. ज्या आहेत ते आहे. चला असं काय कुठे काय, मला तर माझं काही डोकं चालत नाही. आणि आपलं घर तरी किती दिवस टिकणार, असं दरवर्षी पाणी जाऊन जाऊन किती दिवस टिकणार आपलं घर तरी. थोड्या दिवसांमध्ये घरामध्ये राहायला पण म्हणजे एक धोकाच आहे ना. चला जाऊयात आता वरती, कारण की मग सोनू पण आलाय खाली. आणि बाहेर ना कुत्रे फिरतात ना, म्हणजे त्या अंगण्यामध्ये काही खाऊच्या शोधामध्ये येतात, मग त्यांना हा चावेल वगैरे म्हणून वर जाते. तेव्हा माझ्यासोबत सोनू पण येईल. आणि चपात्या टाकल्यात ना मी वरून, खाली कुत्रे येतात त्यांना, मग ते खाऊ देणार नाही त्याच्यात. चलो जाऊया. आता आमची जेवणं वगैरे आवरलेत आणि आता मस्त दुपारची वेळ झाली आहे. मोनिशला आणि चिन्मयला सकाळी जातानाच डबे दिलेत. मोनिश तर रोजच घेऊन जातो, पण जेव्हापासून आपल्या घरात पाणी भरलेलं ना, तेव्हापासून चिन्मय पण आता दुपारचं जेवण सोबत घेऊनच जातो. इकडे बघा, हां तब्येत बिघडले तरी पण त्याचा काही रुबाब कमी होत नाही. इकडे आहे बाबा वर्षी बिरशी गॅलरीच्या बैला, तो कुत्र्याचा पिल्लू येते तिकडनं खाऊच्या शोधामध्ये, त्यांना मी चपात्या टाकल्या खाली. बाबा ए पण एका दिवशी 100% परत गॅलरीच्या. खालचा एकदम व्यवस्थित झाला ना की यांना खाली घेऊन जाऊ बाबा. लक्की तर 100% खाली उरी मारेल. एकदम रिस्की काम आहे त्याच्या. लक्कू असं नको करू बाबू, तुला आधीच बरं नाही वाटत. हा पिलू, तुला आधीच बरं नाही वाटत, तब्येत बिघडली तुझी, तुला कोण बोलत आजारी झाली असा? हा अय लकी शर्ट, आमच्या लकीची शेपटी बघ कशी हालते. गरम बिरम झाल्यावर हवा बिवा घालायला बरी आहे शेपटी ही ना बाबू. वेडी बाबू नुसती झाले. काय चाललं आता मंडळी? आपल्या अंगणामध्ये जनावर आलंय बघा. जनावर म्हणजे साप. आमच्या आगरी भाषेमध्ये, आमच्या इथे कोपर गावामध्ये त्याला जनावर बोलतात. हे बघा साप कुठे गेला रे, दिसला का? तुम्हाला दिसतोय की नाही दिसतोय का माहीत नाही. झूम तर केलाय मी भरपूर. त्या थोड्याशा पाण्यामध्ये ना छोटे छोटे मासे आहेत, मच्छर वगैरे आहेत ना, त्याच्यावरतीच तो साप येतोय खायला. हे बघा दिसला तुम्हाला? अरे यार, हा तर घरात पण घुसू शकतो.
बघा कसा पट्ट्यापट्ट्यांचा आहे ना, बघितलं. तुम्हाला कसा दिसतोय माहिती नाही, पण जास्त एवढा मोठा पण नाही ना जास्त छोटा पण नाही, असा मीडियम साईजचा आहे तो. बाबू तुझ्या घरी जा, आमच्या घरी नको येऊ, आम्हालाच राहायला जागा नाही, पाणी भरते. बाबू जा जा तुमच्या घरी. अरे त्याला वाटतं आपल्याच घरी यायचा. कसा पट्ट्यापट्ट्यांचा आहे बघा, कसा पट्ट्यापट्ट्यांचा काम. आत्ताच वेळी खाली गेलं, कसा आलाय बघा, चालतंय बघा. कसा दिसतंय का तुम्हाला? बरोबर झूम केलाय मी जाम. हा आता बघा, आता बघा. हट, चल तिकडे. कुठे चाललंय तू? इकडं कुठे चाललंय? हा जे एकादशी आहे म्हणून तर तुळशीच्या पाया परायला नाही आला. ए बाबू तिकडे जा रे बाबा, खिडकी बिडकीमध्ये घुसशील आमच्या. बघा कसा काम काम 25 आहे इधर. म्हणजे कवरा धोका आम्हाला इथे राहायला, कवरा धोका. हां कवरा धोका आहे. चला मंडळी, संध्याकाळच्या आता बरोबर 4:05 झालेली आहेत. आणि आता दुपारच्या नंतर आपला ब्लॉग पुन्हा कंटिन्यू केला आहे मी. ओके, तर संध्याकाळचा चहा प्यायला या. आज जरा संध्याकाळचा चहा लवकर झाला आहे आमचा, 4 वाजताच, नाही तर मग 5, 5:15 वाजेपर्यंत करतो आम्ही चहा. पण आज भाकरींची ऑर्डर घेतली आहे मी, कारण की भरपूर दिवस झाले भाकरींची ऑर्डर मी कॅन्सल केल्या, कारण की घरामध्ये खूप जास्त पाणी भरलेलं होतं त्याच्यामुळे. आणि मग ते भाकरी पोचवायचं वगैरे खूप त्रास होता, कारण की खूप पाणी भरलेलं अंगणामध्ये घरामध्ये. मग ते भाकरी घेऊन तरी कशा जायचे, त्याच्यामुळे मग भरपूर ताईंना मी नाही सांगितलं. मला खूप वाईट वाटलं, पण आता काय करणार, कारण की अशक्य होतं 10 वेळा ते गुडघाभर पाण्यामधून घेऊन जा घेऊन या. ते मुलांना पण शक्य नाही, मला तर बिलकुलच नाही, कारण की मी लगेच आजारी पडते त्याच्यामुळे. तर आज 11 तारीख आहे आणि आजपासून मी भाकरी बनवायचा पुन्हा सुरू केलेला आहे. आणि आज छान अशी आपल्याला ऑर्डर आहे भाकरींची. ओके, तर तुम्हाला कोणाला जर भाकऱ्या वगैरे सांगायच्या असतील तर तुम्ही नक्की सांगू शकता. मी भाकऱ्या जेव्हा बनवायला घेईन ना, तेव्हा स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर देईन, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून भाकरी ऑर्डर करू शकता. ओके, चला आता या चहा प्यायला. चहामध्ये आता खाणार आहे मस्त खारी, तर तुम्ही पण या मंडळी चहामध्ये खारी खायला. मस्त बुका टाकलाय खारीचा चहामध्ये. आता इथे मस्त भाकरी बनवायचं काम सुरू आहे. जास्त भाकऱ्या नाहीत म्हणून मी आज टोपलीमध्येच ठेवल्यात. आता एवढ्या शेकवायच्यात भाकरी, मग झाल्या आपल्या भाकरी. ओके, एका शेगडीवर ना थोडासा उशीर होतो भाकरी व्हायला. आता या 20-25 भाकरी व्हायला मला 20 ते 25 मिनटं पण नसती लागली 2 शेगडीवर. पण आता एका गॅसवर मला याच भाकरी बनवायला 1 घंटा जाईल. 2 शेगडीवर कसा पटकन होतं ना काम, एका शेगडीवरती नाही होत. चलो असो, भाकरी आपली झालेली आहे. ओके मंडळी, आता रात्रीच्या बरोबर 8 वाजल्यात आणि मी आता आली आहे प्लांटवर. ओके, ज्या कस्टमरच्या भाकऱ्या वगैरे होत्या ना, ते येतानाच मी आणल्या आणि देऊन आली मग. आणि आता मी प्लांटवर आली आहे. हे गेल्या थोडीशी कामानिमित्ताने बाहेर, त्याच्यामुळे असं माझी ड्युटी लागली इथे प्लांटवरची. तर आता काय सगळं जेवण वगैरे बनवून आली मी. ओके, आणि इथे तळावाच्या इथे लाईट गेल्यास त्याच्यामुळे जास्त अंधार वाटते तुम्हाला, नाहीतर इथे लाईट वगैरे चालू असतात ना तेव्हा एवढं भारी वाटतं नाही इथे. ओके, हां चला मंडळी, आता प्लांटवर आली आहे दुकानावर दूध घ्यायला. हा बघा काळू, मला बघून ना माझ्या पाठीमध्ये धाव झालाय. काळू आहेस तू? काय मला बिस्किटचा फरक पण नाही तो. काय चाललंय हा सगळे आता. हा चला, आज तो दुसरा पण आला. मला आवाज होते. हा बघा, हा लांबून बघून धाव घेऊन आलाय. बघा हा बघा बिस्किट. घे ठीक आहे.
चला आता चिन्मय गेलाय हे आणायला. त्याला मेडिकलमध्ये पाठवलं आहे काल्हेरला, कारण की आमच्या गावामध्ये काय डॉगींचं औषध काय भेटत नाही मेडिकलमध्ये. काल्हेरला मिळून जातो, काल्हेर कशेलीपर्यंत मिळून जातो. तर मग त्याला पाठवले आता. बरं काहीतरी घेऊन ये, गोळ्या वगैरे, गोळ्या नाही काहीतरी मलम वगैरे घेऊन ये बरं. आणि हे सांगितले बँडेज पट्टी सांगितली त्याला, एक जखम बांधायला बरं. आणि डेटॉल सांगितले. बघू आता तो काय काय घेऊन येते, त्याला औषधं तर सांगितलं आणायला. ओके चला आता मी ना लक्कीला आधी जेवण देते, त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे होते. आणि मग हे वगैरे आले ना चिन्मय मोनिश, की मग आपला पुन्हा ब्लॉग मी कंटिन्यू करते. ओके चलो. चला आता गावातून जाऊन आले मी. आणि आता येताना ना दूध ब्रेड जे काही लागत होतं सकाळच्यासाठी ते सगळं घेऊन आली आहे. आणि आत्ता लक्कीला आल्याबरोबर लक्कीला आधी जेवण बनवलं, दुधामध्ये भाकरी शिजवली त्याला. कारण की त्याला आज ना मी म्हणजे असं तेलकट किंवा तिखट काय दिलं नाही नॉनव्हेज वगैरे. कारण की त्याला ना थोडीशी जखम झाली, जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. थोडीशी त्याला जखम झाली. ते आता पाणी पण आपल्या घरामध्ये जाम भरलेला, तर कुठेतरी धडपडला असेल तो. आणि आमच्या लक्कीला धडपडायला जाम लागते अख्खा दिवसभर. तो जर सुट्टा असला ना तर ती बिंगरी कशी एका जागेवरती नाही थांबत, तसा आमचा लक्की आहे. एका जागेवरती तो थांबत नाही. मग तो या कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात कधी घुसल तर आपल्याला दिसणार पण नाही तो. मग तो बाथरूममध्ये काय जाईल सुसू करायला, रूममध्ये काय जाईल, बेडवरती काय उड्या मारेल, मग त्याचं ते ढिंगाणं चालू असते. तर कुठेतरी तो धडपडले आणि त्याला थोडीशी जखम झाली. ते मला मी आंघोळ त्याची केली ना तेव्हा मला थोडीशी दिसली ती. तर मग चिन्मयला पाठवलं मेडिकलमध्ये. बरं त्याला जा आणि आधी औषधं घेऊन ये, कारण की डॉगींना कसं मग आपण लक्ष नाही दिलं की ती जास्त वाढते जखम. तर मग त्याला पाठवलं आता मेडिकलमध्ये. तो जोपर्यंत येतो तोपर्यंत याचं जेवणाची इथे सोय केली मी मस्त. त्याला आज काय तेलकट तिखट काय दिलं नाही, नाही तर तो ना त्याला नॉनव्हेज खूप जास्त आवडतं. आमच्या लक्कीला काय आवडत नाही, असा कोणताच पदार्थ नाही का त्याला आवडत नाही. आमचं लक्की कारल्याची भाजी पण खातो. सगळे पदार्थ त्याला आवडतात सगळे. पण आम्ही आमच्या डॉगींना मच्छी देत नाही, बिलकुल मच्छी नाही देत आम्ही त्याला. तर सकाळपासून ना चिन्मय आला वाटतं, तर सकाळपासून आज त्याला नॉनव्हेज वगैरे काही दिलं नाही, तेलकट वस्तू पण नाही त्याला दिली. बरं जखम झाली थोडेसे 2-3 दिवस जरा बरी होईपर्यंत मग साधं जेवणच देऊ त्याला. तर आता मस्त दुधामध्ये त्याला भाकरी शिजवली. आणि त्याला दुधाचे पदार्थ खूप जास्त आवडतात. दूध भात, दूध पोहे, दूध भाकरी खूप जास्त आवडतं. दही भात खूप जास्त आवडतं. आणि मला आता घाम बघा किती आला आहे, कारण की मी फॅन बंद केला आहे तुमच्यासोबत बोलायचे मला त्याच्यामुळे, नाहीतर मग फॅनचा खडखड खडखड आवाज येतो. ओके चला आता लक्कीचं पण जेवण थंड झालं आहे बऱ्यापैकी, त्याला देते आणि मग मी फ्रेश व्हायला घे. गरम आहे का बघा, आधी चेक करा दे. हां गरम असेल तर खाऊ नकोस. हमारा लक्की है ना वो खाना फूक फूक के खाता है ना लक्की. पहिले स्प्रे मारला. चला लक्कीचं औषध आलेला. तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोलली ना लक्कीला आमच्या जखम झाले. अरे भाऊ कधीपासून मोमोज खाते ना, भाऊच्या तोंडाकडे बघते तो. कसा उड्या मारशील बा ते झाल्या. धावते ना इकडे तिकडं, बघत नाही काय नाही. तो याच्यासारखा शक्तिमान जर का उडाला बघते तो हवेन. त्याच्यात लागले ना तर मग चिन्मयला पाठवलं मेडिकलमध्ये, परत जाऊन घेऊन ये त्याची औषधं. नाही तर कसं आता पावसाळ्याचे दिवसच ना, तुम्ही तर बघला त्याला खाली जायची कवरी हा म्हणजे घाई झाली ती एकदम. पहिले खाऊन घे ना. हां चला तू इकडं ते काडी पाहिजे होती ना त्याला. आयुर्वेदिक स्प्रे आहे तो काय नाही पहिले स्प्रे मारून घेऊ ना. तिथं ना जखम झाली ना, तिथे चिन्मयला बोलली स्प्रे घेऊन ये, स्प्रे मारू. काही किटाणू बिटाणू काही किडे बिडे झाले असतील ते मग मरून जातील ना. तो उगीच नको एकाचा 2 व्हायला काय कळलं ना. मोनूला आमच्या डॉगींची ॲलर्जी होती, पण त्या सोनूला जेवून झोपते तो लखीला. मोनूचे रूम दोघा मी कामीच करून ठेवले हल्ली. सोफा बिफा सगळ्या रूममध्ये आणून ठेवल्यात. आपण कपडे काढून आणल्यात सुकलेले, त्यांच्या घड्या करायच्या आहेत मला. मी गावात गेलो ना, गावात माझा अर्धा पाऊण घंटा गेला. काय झाली मी हो ठेवायला पाहिजे होती फ्रीजमध्ये ती. चू आता खाऊन झाला ना, कपड्यांच्या घड्या कर जरा.
दुधाचं आणलं. दूध ना काय बोलली पप्पाने मी अंडी घेऊन या अंडी बरं अंडी घेऊन या दूध ना अंडी आणा 3-4 आणा 3-4 आणा. चला मंडळी ए पप्पाला याच्यातच ठेव ना गरमच राहतील. चला आता मोनिश घेऊन आलाय मस्त कामावरून येताना मोमोज. ओके आता मस्त मोमोज खाऊ आपण. ओ 2 चटण्या कंजरा 3 चटण्या ती आंबटवली असेल ना मोमोची ई आपली काय करावं चिंचेची. अरे याची चटणी आहे ती. मंचुरियनची मंचुरियन मला 3 चटण्या कशा घालायला. मी पण तेच बोलली मी मंचुरियन घेऊन आलेलं ना भाऊला कॉल केला भाऊने काही कॉल उचललाच नाही. या मंडळी मोमोज खायला. त्याचा पकड सांगतो. पकडली कोण त्याला पकड झाला तू ना पकड कोण पकड. मीच पकडते त्याला तुम्ही ए बाबू चला लकू आता अहोबारा करायचं आहे ना आपल्याला. असं बघून मोबाईलचा टॉर्च मार ना तसा. तू व्हिडिओ चालू तिकडे तुझ्या मोबाईलची टॉर्च चालू कर ना. म्हणजे वा केवढं उजेड आहे. त्या उजेड आला त्याच्या जखमेवरती कर ना तसा. माझ्या पिल्ल्या ग माझ्या बाबू आहेस ना तू. काय नाही हात पकड घालतो. हे पकड हात पकड. इथून पकडू असं तू वरतून पकड तू बाजून पकड नाही. बस पटकन मार. कुठं मार मार तू मार मार मार. तो आलेलाच त्याला झोंबेल तो आलेला तो. चाटायचं नाही झोंबला रे झोंबला चावते लकी बस चाटू नको. चाटायचं नाही फडफड तुला बोलू ना इकडे झोंबला रे झोंबला. जमून दे जमून दे. हिरो 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 लकी लक्कीचं मला पट्टी करू आमच्या लक्कीची. बाबू काय झालं काय झालं मला मला नाक काय काय झालं झोंबला तुला ते तशा नको झोंबला नको तुला बस झोंबला. बस केलं ना बस, बस बस, बस बस, बस ए ओला जातच नाही तो पहिली गोष्ट. बस 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 इकडे, इकडे. बस नको नाही झालं हो इंजेक्शन मारला ना. झालं माझ्या पिल्ला झाला आता झालं ये बस बाबू बस बाबू बस नाही लकी बाबू नको त्याचा पाय नावर नाही बाबा तो खाते ना. हो बस बस झालं बस. झालं झालं माझ्या पिल्ला चालेल, झालं चालेल. ए माझ्या बाबूच्या झालं ना बाबू तू चाटेलच चिन्मय तू झालं ना माझ्या पोऱ्याच्या आहो झालेलं ना बाबू चाटायचं नाही बाबाची आहे ते ची आहे. हे बघा महाराज कसा झोपलाय बघा आता औषध लावलं बरोबर त्याला बरा वाटला रे चिन्मय ना लकीला जाम बरा वाटलाय झोपलाय जागच तो. स्प्रे मारला नाही याच्या आणि मस्त मग दूध बीत पिला थोड्या वेळानंतर तसा झोपलाय धूम. बघू आता उद्या सकाळी कसं काय होते जखम वगैरे ती होईल ना बरी मस्त. फक्त त्याला भिजून नाही देता का मग आता. चला झोपलाय तर झोपू द्या. चला आता आमचे पण जेवणं वगैरे सगळ्यांचे आवरलेत आणि लकीला औषध वगैरे लावलं आम्ही आणि बरं वाटलं त्याला. वाटगावरून दूध दिलेला तो पण पिला स्प्रे मारला ना त्याला जरा बरं वाटलं. पण दुसऱ्यांदा जेव्हा स्प्रे मारला ना तेव्हा ओरडला जाम तो कारण की तो स्प्रे जरा झोंबत असेल ना जखमेवरती त्याच्यामुळे. तर उद्या ना मग डेटॉलने वगैरे सगळं क्लीन करेन ते आणि मग बघूयात कसं काय होतं आहे. उद्याचा दिवस बघू जखम कशी बरी होते की नाही लवकर तर मग डॉक्टरकडे घेऊन जाऊया. ओके चला तर मी पण इथेच ब्लॉगचा एंड करते कारण की मी फॅन बंद केला आहे आणि मग तो पुन्हा उठेल गरम व्हायला लागले तर त्याच्यामुळे. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी बाय बाय.